नमस्कार. मी भाऊसाहेब कसबे. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडक्या ताईंना एक आनंदाची गोड बातमी आहे. मकर संक्रांती निमित्त अशी माहिती मिळत आहे की जो काही जानेवारीचा हप्ता आहे, जानेवारी आणि डिसेंबर, हे दोन्ही हप्ते एकत्रित हे मिळणार आहेत. हे दोन्ही हप्ते मिळण्याची शक्यता आहे, कारण नोव्हेंबरचा हप्ता हा खूप लाडक्या बहिणींना आला नाही. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, जर जानेवारीचा जर हप्ता सरकारने दिला, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल, तर अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी हे तिन्ही हप्ते एकत्रित मिळू शकतात. म्हणजेच 4,500 रुपये हे त्यांच्या बँक अकाउंटला जमा होऊ शकतात. आणि ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला आहे, अशा लाडक्या बहिणींना हे दोन हप्ते एकत्रित हे मिळू शकतात, डिसेंबर आणि जानेवारी. सध्या निवडणुका चालू असल्यामुळे मकर संक्रांत ही लाडक्या बहिणीची गोड हो म्हणून सरकार एक निर्णय घेणार आहे की जानेवारीचा हप्ता हा लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीपूर्वीच जमा करावा. हे तिन्ही हप्ते मकर संक्रांतीच्या पूर्वीच लाडक्या बहिणीच्या अकाउंटला जमा करावा, असा निर्णय महाराष्ट्र सरकार घेणार आहे. आणि ई-केवायसी मुदतवाढ शक्यता आहे. ई-केवायसी मुदतवाढ वाढण्याची ई-केवायसी मुदतवाढ ही वाढण्याची शक्यता आहे, कारण यामध्ये ऑलरेडी 40 ते 50 लाख लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली नाही. आणि ज्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी झाली आहे, खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी काही ना काही त्याच्यामध्ये चुका केली आहेत. त्यामुळे त्यांचे जे काही फॉर्म आहेत ते रिजेक्ट दाखवत आहेत. खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुकल्यामुळे त्यांचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट दाखवत आहे. तर सरकारला विनंती आहे की ई-केवायसीची काही पडताळणी आहे ती रिपीट करावं. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत अशा लाडक्या बहिणीला पात्र ठेवावं. जर ई-केवायसी चुकली असेल, खूप साऱ्या लाडक्या बहिणी कन्फ्यूज झाल्या होत्या, होय करायचं नाही करायचं, यामध्ये एक मोठा गोंधळ हा निर्माण झाला होता. त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुकली. तर आता ई-केवायसी ही पडताळणी सुरू आहे. त्यावेळेस खूप साऱ्या लाडक्या बहिणीचा जो काही फॉर्म आहे तो रिजेक्ट दाखवत आहे. त्यामुळे खूप साऱ्या लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र होत आहेत. जे काही फॉर्म आहे ते रिजेक्ट होत आहेत. कृपया लवकरात लवकर तक्रार करा. जिथून फॉर्म भरला असेल तिथून तक्रार करा आणि तुमची पडताळणी होईपर्यंत कृपया तक्रार करा, कारण पडताळणी ही चालू आहे. लवकरात लवकर तुम्ही तक्रार केलो जो काही फॉर्म आहे त्याची रिपडताळणी होईल. ज्या लाडक्या बहिणींना अगोदर सर्व हप्ते आले आहेत अशा लाडक्या बहिणींना जर चुकीने ई-केवायसी चुकली असेल तर कृपया सरकारला ही विनंती आहे, अशा लाडक्या बहिणींना अपात्र करू नका. कारण यामध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणी कन्फ्यूज झाल्या होत्या. अशा प्रश्नामध्ये लाडक्या बहिणी गुंतल्या होत्या, त्यामुळे त्यांच्याकडून काही चुका झाल्या. आणि सरकारला हे कळलं पाहिजे होतं की प्रत्येक लाडकी बहीण ही शिक्षित नाहीत. खूप साऱ्या लाडक्या बहिणी अशिक्षित आहेत. त्यामुळे चुकून होऊ शकतं. ई-केवायसी ही त्यांची काही लाडक्या बहिणीची ई-केवायसी चुकली आहे. तर सरकारला एक विनंती आहे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणी गरजू लाडक्या बहिणी आहेत, अशा लाडक्या बहिणीला अपात्र करू नका. आणि जो काही फॉर्म आहे जर रिजेक्ट दाखवत असेल तर तो अपलोड करावा. ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आला नसेल तर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित मिळू शकतात. जर जानेवारीचा हप्ता जर सरकारने जर ठरवला मकर संक्रांती अगोदर द्यायचा आहे, तर जो काही हप्ता आहे हे तिन्ही हप्ते तुम्हाला एकत्रित हे मिळू शकतात. तर लाडक्या बहिणीची संक्रांत ही गोड होऊ शकते. तर आता या निधीचं वितरण हे 3 ते 4 दिवसांमध्ये सुरू होणार आहे. ज्या लाडक्या बहिणीचा फॉर्म हा रिजेक्ट दाखवत असेल तर कृपया तक्रार करा आणि जो काही फॉर्म आहे तो अप्रूव्ह करून घ्या. म्हणजेच तुमचा जो काही हप्ता आहे तो तुम्हालाही वेळेवर मिळेल. तर पाहूया मकर संक्रांतीपूर्वीच हे तिन्ही हप्ते एकत्रित मिळतील का. ज्यावेळेस अकाउंटमध्ये हे पैसे जमा होतील त्यावेळेस आपण हे माहिती कन्फर्म असं समजायचं. चॅनल जर पहिल्यांदा आला तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील. भेटूया नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.